BSNL महावितरण कंपनीच्या महागड्या UG केबल चोरणारी टोळी जेरबंद. एकूण 2,88,40,00,000 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 गुंडा पथक व अंबडशी गुन्हे शाखेची संयुक्त कामगिरी. माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय श्री किरणकुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, माननीय श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक यांनी नाशिक शहरातील वायर चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याकारणाने सदर आरोपितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सक्त सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने सन 2024 मध्ये नाशिक रोड हद्दीत BSNL ऑफिस जवळ BSNL कंपनीच्या भूमिगत कॉपर वायर, ॲल्युमिनियम वायर, UG केबल चोरी झाल्या प्रकरणातून नाशिक रोड पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजिस्टर नंबर 599/2024 भारतीय न्याय संहिता कलम 303(2)(3)(5) प्रमाणे दाखल होता. सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहर करत असता गुन्ह्यातील अटक आरोपी वहाब अब्दुल नवाज वय 35 वर्ष, सुरेश दिलीप वैराळ वय 37 वर्ष दोघे राहणार भांडूप मुंबई, बसंतलाल राजाराम यादव वय 38 वर्ष राहणार अशोकनगर बुरबा देवी मंदिर चेंबूर ईस्ट मुंबई, कमलेश कुमार सुखदेव रविदास वय 26 वर्ष राहणार सिरल्ला मूर्तिया जिल्हा नवाजा शेरपूर बिहार, तन्वीर मुबसीर शेख वय 31 वर्ष राहणार रूम नंबर 18A अप्पर फ्लोअर गावदेवी रोड भांडूप मुंबई, राजकुमार केशुलाल जैन वय 50 वर्ष राहणार सिक्का अपार्टमेंट फ्लॅट नंबर 1 व 2 विलेज रोड भांडूप वेस्ट मुंबई यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक विचारपूस दरम्यान गुन्ह्यात चोरी केलेली BSNL कंपनीच्या भूमिगत कॉपर वायरचा माल हा राजू जैन यांच्या मुंबईमधील भांडूप येथील गोडाऊनमध्ये असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यावरून वरिष्ठांच्या आदेशाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 गुंडा पथक व अंबड गुन्हे शाखा यांचे तपास पथक भांडूप वेस्ट मुंबई येथे रवाना होऊन आरोपी राजकुमार जैन यांच्या गोडाऊनची तपासणी केली असता तेथे एकूण 17.5 टन विविध रंगांच्या अखंड व तुकडे केलेल्या ॲल्युमिनियमच्या केबल वायर, 14.5 टन जेलीफिल्ड वायर जाळून वेगवेगळे केलेले कॉपर व 1.5 टन विविध रंगांच्या ॲल्युमिनियमच्या केबल वायरचे अखंड तुकडे तेथे एकूण 17.5 टन विविध रंगाच्या अखंड व तुकडे केलेल्या ॲल्युमिनियमच्या केबल वायर, 14.5 टन जेलीफिल्ड वायर जाळून वेगळे केलेले कॉपर व 1.5 टन विविध रंगाच्या ॲल्युमिनियमच्या केबल वायरचे अखंड व तुकडे असा एकूण 2,88,40,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे अधिकारी करीत आहेत. अटक आरोपितांकडून नाशिक शहरातील खालील नमूद गुन्हे उघडकीस आले आहेत. सरकारवाडा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 130/2026 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे, मुंबई नाका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 8/2026 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे, इंदिरानगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 43/2026 भारतीय न्याय संहिता कलम 309(4) प्रमाणे, इंदिरानगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 167/2026 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे, म्हसरूळ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 164/2026 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपायुक्त श्री किरणकुमार चव्हाण गुन्हे नाशिक शहर, माननीय श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, संदीप भांड, प्रशांत मरकड, देविदास ठाकरे, उत्तम पवार, नाझीम खान पठाण, विशाल काठे, मिलिंद सिंग परदेशी, पोलीस अंमलदार जगेश्वर बोरसे, मुख्तार शेख, श्रीकांत सूर्यवंशी, सुनील भोसले, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट, चालक पोलीस हवालदार दीपक पाटील, दीपक दिवटे, चालक पोलीस अंमलदार समाधान पवार, तसेच गुंडा पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, राजेश राठोड, कल्पेश जाधव, गणेश भागवत व पथक तसेच अंबड गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, भूषण सोनवणे, भगवान जाधव अशांनी केलेली आहे. नाशिक शहरामध्ये मागील काही वर्षामध्ये केबल चोरीच्या बऱ्याच घटना घडल्या होत्या. यामध्ये जी जमिनीखाली केबल असते, विशेषतः BSNL वगैरे अशा कंपन्यांची, ती केबल रात्रीतून JCB वगैरे लावून काढून नेण्याच्या काही घटना घडल्या होत्या.
या अनुषंगानं नाशिक रोड पोलीस स्टेशनला 2024ला एक घटना घडली होती. त्यामध्ये देखील अशी केबल चोरी झाल्याचे लक्षात आलं होतं. त्याचा तपास सुरू होता. याविषयी क्राईम ब्रँचला तपास करून यामध्ये मागे नेमकं काय आहे, कोण आरोपी आहेत हे शोधण्याची जबाबदारी देण्यात आली होती. युनिट 1चे PI मुदगल साहेब यांच्या नेतृत्वाखाली विशेष म्हणजे PSI श्री श्रीवंत, नंतर युनिट 4चे श्री संदीप पवार आणि युनिट 3चे श्री मोतीलाल पाटील यांनी मिळून अहोरात्र याच्यामध्ये चौकशी केली, तपास केला आणि यातून एक त्यांनी मोठी गँग बस्ट केलेली आहे. जी गँग रात्रीतून अशा ज्या जमिनीखाली केबल्स असतात विशेषतः शासकीय कंपन्यांच्या, त्या केबल JCB लावून काढतात आणि त्या एकत्र करून विकतात. तशी त्यांनी एक गँग त्यातून बस्ट केली आणि या गँगमध्ये देखील 6 आरोपींनाच्या ताब्यात घेण्यात आलेलं आहे. 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. या 6 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 2,88,00,000 किमतीची केबल ही देखील जप्त करण्यात आलेली आहे. आणि याचबरोबर अशा प्रकारचे इतर जे गंभीर गुन्हे आहेत ते देखील उघडकीस आलेले आहेत. एकूण 5 गुन्हे, त्यातील एक सरकारवाडा, एक मुंबई नाका, इंदिरानगरचे 2 आणि मसरूळचा 1 असे इतर गुन्हे देखील उघडकीस आलेले आहेत. यातील आरोपी ताब्यामध्ये आहेत आणि या आरोपींकडून अजून तपास सुरू आहे, अजून चौकशी सुरू आहे आणि या आरोपीकडून असे इतरही गुन्हे उघडकीस येऊ शकतात. तर एक मोठं काम नाशिकच्या क्राईम ब्रँच युनिटने केलेलं आहे. जे केबल चोरीचे गुन्हे जे सहसा उघडकीस येत नाहीत असे गुन्हे त्यांनी उघडकीस आणलेले आहेत. त्यांनी गँग ताब्यात घेऊन त्यांच्याकडे 2,88,00,000 असा मोठ्या किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. पुढील तपास सुरू आहे. हा मुद्देमाल नेमके कुठून जप्त केलेला आहे? हा मुद्देमाल ठिकठिकाणाहून जप्त करण्यात आला आहे आणि आणखी तपास सुरू आहे. आरोपींना कुठून ताब्यात घेतलं? आरोपींना शोध घेऊन ताब्यात घेण्यात आलेला आहे. आरोपींचं लोकेशन कुठून घेतलं असं सांगणं सध्या उचित नाही, कारण आणखी आरोपींचा शोध सुरू आहे. किती ताब्यात आहेत? त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्याकडे तपास आणखी सुरू आहे. केबल चोरीचे जे काही प्रकार हा घडलेला आहे, तर हे केबल चोरीचा विनियोग कशा प्रकारे करायचे आणि कोणत्या मालकाला विकायचे आणि त्याचं पुढे प्रोसेस काय व्हायची त्याच्याविषयी आणखी तपास सुरू आहे. सध्या हस्तगत केबल करण्यात आलेली आहे. सुरुवातीला मुख्य उद्देश हाच होता की जो काही चोरी गेलेला मुद्देमाल आहे तो मुद्देमाल ताब्यात घेणं. तर त्याप्रमाणे मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे. याचा विनियोग नेमका पुढे काय केला जात होता, पुढे कुणाकडे जात होता याच्याविषयी आणखी तपास सुरू आहे. जास्तीत जास्त सियास्ताचे कामं चालू होते, त्याच्यात काय वाईट नाही काय कामात? सिंहस्थाची कामं वेगळी सुरू आहेत. याच्यामध्ये याचा आरोपी फायदा घ्यायचे की शहरामध्ये आता बऱ्यापैकी कामं सुरू आहेत. तर लोकांचा समज असा होत असेल की हे देखील एक काम सुरू असेल, त्यामुळे सगळे लोकांचं शक्यतो दुर्लक्ष होत असेल किंवा लक्ष जात नसावं, त्याचा देखील आरोपींनी फायदा घेतला. ही कारवाई करताना काय राजकीय दबाव आला तर असं नाही, याच्यामध्ये कुठलाही काही राजकीय दबाव नाही. पूर्णपणे माल आणायला निष्पक्ष गेले तिकडं मुंबईमध्ये कोणी हे केलंय? आरोपीने पूर्णपणे आरोपीकडे तपास करताना पोलिसांनी पूर्णपणे निष्पक्षपणे तपास केला आहे. यात कुठला राजकीय दबाव वगैरे काही नाही. काही खासदाराचं पण नाव येतं या प्रकरणामध्ये काय? या प्रकरणामध्ये जे आरोपींचे नाव आहे ते प्रेस नोटमध्ये आहेत. अजून याच्यामध्ये असं कुठलं मोठं नाव निश्चित नाही. संशयितांची काही बॅग हिस्ट्री, संशयितांच्या बॅक हिस्ट्रीविषयी तपास सुरू आहे. सध्या प्राथमिक तपास स्थितीमध्ये तपास आहे. पुढे तपासामध्ये या गोष्टी निष्पन्न होतील. या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या त्या मुद्देमाला सहित आहे का वेगळे? नाही, गाड्यांमध्ये मुद्देमाल टाकून आणलेला आहे, गाड्याचा भाग नाही. सर, या प्रकरणामध्ये ट्रान्झॅक्शनमध्ये GST अधिकाऱ्यांचा पण काही सहभाग? तपासामध्ये निष्पन्न होईल. सद्यस्थितीमध्ये ज्या आरोपींनी हे सगळं घटनाक्रम केलेला आहे त्यांना ताब्यात घेतलेला आहे. तपासात पूर्ण सगळे बारकावे निष्पन्न आणखी होतील.